आवटे ग्रामपंचायतीमधील सचिव व माजी सरपंच यांच्या गलथान कारभारामुळे गावकरी युवक युवतीमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला असून गावातील युवक मंडळीने 20 मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन उघडकीस आणले की रुपाली कात्रे मूळ राहणार गुंजखेडा येथील रहिवासी असून त्यांना पहिले तात्पुरती स्वरूपात 6 वर्षासाठी ग्रामपंचायत कार्यालय येथे मानधनवर कम्प्युटर ऑपरेटरवर ठेवण्यात आले आणि नंतर गैरप्रकार करून त्यांना कायम स्वरूपी नियुक्ती करण्यात आली। मागील 6 वर्षापासून ही मुलगी कम्प्युटर ऑपरेटरचे काम करीत आहे। गावातील अभ्यासू युवकांना लक्षात आल्यावर ग्रामसेवक शिदोडकर यांना विचारले असता त्यांनी उत्तर दिले की रुपाली हनुमान कात्रे ही आवटी वाघोलीची रहिवासी असून सरपंच यांच्या घरी भाड्याने मागील 4 वर्षापासून राहत आहे। पत्रकार परिषदेमध्ये असे आरोप लावण्यात आले आहे की ही महिला गुंजखेडा येथे 2014 निवडणुकीमध्ये उभी होती व निवडून आली। ही महिला 2014 ते 2019 पर्यंत गुंजखेडा ग्रामपंचायतची सदस्य होती व मतदार यादीमध्ये या महिलेचे नावही आहे असे आरोप लावण्यात आले। प्रश्न हा निर्माण होतो की ही नियुक्ती शासन नियमाप्रमाणे होणे गरजेचे असून पंचायत समितीला कोणतेही अधिकार नसताना नियुक्ती करण्यात आली। यात झालेल्या गैरप्रकाराकरिता सर्वस्वी ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक शिदोडकर हे जबाबदार असून या ग्रामपंचायतीमध्ये मागील 30 वर्षापासून कार्यरत वसंत लोणारे शिपाईला 12,000 वेतन मिळत होते। आता 10 महिन्यापासून 8,000 वेतन मिळत आहे, परंतु ग्रामसेवकने जाणून बुजून या शिपाई कर्मचाऱ्यावर अन्याय करत त्याच्याकडे पाणीपुरती काम देऊन त्यांच्या पगारात कपात केली। या कर्मचाऱ्यावर सक्ती आणि गैरप्रकार करून नियुक्ती केलेल्या ऑपरेटरवर मेहरबानीचे कारण का असा प्रश्न सुद्धा गावकरी करीत आहे। मी आपल्या गावाचा उपसरपंच मनोज पांडुरंगजी गाडवे। परिस्थिती अशी झाली आहे की आमच्या गावचा जो शिपाई होता 30 वर्षापासून त्यांना काढण्यात आला आणि पाणी पुरवठ्यावर लावण्यात आलं। हे 7 मेंबरची बावडी असल्यामुळे 7ही जणांना माहीत नसल्यामुळे ग्रामसेवक आणि सरपंच यांनी हे कार्य केलं। तुमचा आक्षेप कोणावर आहे? आता आक्षेप दोघांवरच घ्यायला लागेल ना, सरपंच आणि ग्रामसेवक। या लोकांनी तुम्हाला कुठलीही माहिती न देता दिल्याबद्दल माहिती सांगितली आणि हे त्यांचे काम केलं त्यांनी। ग्रामसभा 5 वर्षात एकही गाव नाही झाली। तुम्ही कोणत्या पदावर होते? मी शिपाई पदावर होतो। किती वर्षापासून कार्यरत आहे? 30 वर्षापासून। आता कुठल्या पदावर पद दिल आणि आपला पगार 8,000 रुपये। पूर्वी किती होता? पूर्वी 12,000। आता तुमच्या पदावर कोणी नेमणूक करण्यात आलेला आहे का? रुपाली हनुमानजी कात्रे यांना पद देण्यात आलं आणि तुम्हाला त्या पदावरून कमी करण्यात आलं। आपल्याला यापूर्वी काही सूचना देण्यात आली होती का? नाही, लेखी काहीच नाही। मागील 5 वर्षापासून ग्रामसभा सुद्धा घेण्यात आली नाही व लोकांच्या घरी जाऊन सही घेण्यात आले असे आरोप लावण्यात आले। गावातील अनेक प्रश्न प्रलंबित असून सर्व गावकरी लोकांची मागणी आहे की सध्या कार्यरत असलेले ग्रामसेवकला त्वरित कार्यवाही करून बडतर्फ करावे व गैरप्रकारने कार्यरत कम्प्युटर ऑपरेटर रुपाली कात्रेवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करावी असा विनंती अर्ज जिल्हाधिकाऱ्याला पाठविला आहे। किती वर्ष झाले तिथे ग्रामपंचायत आपटीमध्ये कार्यरत आहे? 30 वर्ष। 30 वर्ष। 30 वर्ष झाले। 30 वर्षापासून तुम्हीच होते? हो। आता कोणत्या पोस्टवर आहे तुम्ही? पाणी पुरवठा। पहिले कोणत्या पोस्टवर होते? सिपाई। कारण काय पाणी पुरवठा तुम्हाला घेतले आता करण्यात आलं? मग याने नापास केला आपल्या पाणी पुरवठा। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा।